नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला बरेच जण विचारतात आपल्याला शेळी पालन करायचं आहे, तर आपण कोणत्या शेळीपासून सुरुवात करायला पाहिजे. उस्मानाबादी, शिरोई, बूर, सानेन बरेच ब्रीड आहेत. तर आपण पहिली सुरुवात कशापासून करायला पाहिजे. सुद्धा पहिला विषय आपला असतो आपण साठी आपल्याला काम करायचं का कटिंग मार्केटसाठी. ब्रीडिंगमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही बिटल, शिरोई ब्रीड आपण सांभाळू शकता. तर आपल्याला कटिंग मार्केटसाठी म्हणलं ना, तर हे आपल्याला उस्मानाबादी शेळी कधीही चांगली. कारण बरेच जण विचारतात शेळी बंदिस्त होत नाही. शेळी 100% बंदिस्त होती, हे आता आपण बंदिस्तमध्येच करतो. तरी शेळीची तब्येत पहा. आता ह्या शेळीला आपल्या 4 पिल्ले आहेत, शेळीला सुद्धा आपल्या 3 पिल्ले आहेत, तरी बी तब्येत कशी आहे पहा. हे आपले ह्या शेळीचे हे 3 कळड आहेत, हे 1, हे 2, हे आपले हे 4 कळड पहा. उस्मानाबादी गावरान सुद्धा शेळ्या सांभाळल्या तरी बी हे प्रॉफिट परवडू शकते. आपण म्हणतो परवडत आहे का नाही, बिटलच करायला पाहिजे. बिटलला आपण जितका खर्च करतो ते जास्त भावाने सुद्धा जाते. पण हे आपले काळं सोनं आहे. महत्त्वाचं आपली उस्मानाबादी शेळी आपल्या एरियात तग धरून राहते. काही आजार ते अडचणलाही येत नाही. तर बाहेरून राज्यातून आणलेले आपण बिटल ते त्यांना जास्त लक्ष द्यावं लागते. जर चालू करायचं असेल ना, तर आपण पहिली उस्मानाबादीपासून चालू करा. 4 जरी पिल्ले आपण 8,000 जरी पकडले तरी 8 चोक 32,000 होतात. आणि आपली ही दुसरी शेळी आहे, तिचे 3 पिल्ले आहेत. हे पिल्ले सुद्धा 8,000 गेले तरी 8 तरी 24 होतात. 1,000 जाईल असं काही नाही. आपलं 10,000 जाऊ शकते. थोडे 7-8 महिने सांभाळलं तर 10-12 हजाराला सुद्धा पिल्लू जाऊ शकते. आपली पहा उस्मानाबादीची 8 महिन्याची पाट आहे. कशी आहे तब्येत पहा. मार्केटसाठी उस्मानाबादी शेळीला काहीही अडचण येत नाही. त्याच्यामुळे कटिंग मार्केटला घरी येऊन घेऊन जातात. साठी भाव चांगला राहतो आणि विकायला अडचण येतच नाही. जागेहून कळडू घेऊन जातात. उस्मानाबादी शेळी बंदिस्त व्हायला काहीही अडचण नाही. आवडला व्हिडिओ मंडळी, आवडला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.